ओम ज्ञानिनां मुक्तिदात्रिया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्रां दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास्यानिमित्त चलता येत असले संध्याकाळचे पूजा कार्यक्रम आणि सत्संग हेका भाग घेत असले मागेले सगळे लोकांची हार्दिक जानत असले स्वागत। एक गावा भितरी नव तरुण वास करता आशिल्लो। सहजानुची मस्तीतले शिक्षण त्याने घेतिले। बरे उद्योग बीची तो तरुण करता आशिल्लो। सहजानुची तेगेली उद्योगाक रजे दिवस आयलेची। अशें हांव न्हू खंय तरेची प्रवास करनिवका म्हणजे दृश्टिकोनाचेरी तो तरुण तेगेले थोडे पयशांनी घेवन सुटलो। प्रायः थोडेची पयलीचे कथा हे वता आसा। मार्ग मध्ये एक नदी येवन गेली। नदी पार करून तेणें ते रिकान वचका अशें हांव हेणें न्हंय दड्या पावो पर्यंत सामान्य दनपारची वेळ। अशें हांव दोन कार हांगा तसलो लोकांक घेवन ते ठिकाणी पावयला। पावोंक घेवन तो त्या ठिकाणी आसा। हांगा एकलोच येवन पावला। तारुण्याची उमेदी वची गडबडी अशें हांव त्या चप्पल मान आपयता आसा यो म्हाका त्या ठिकाणी वच केला तूं येवन म्हाका पावोवन दी म्हणून। प्रायः दोनीचे ते संदर्भाचेर जेवणा टायम तेगेले। सहजान एकलो एकलो आसले पावयत ना। जाल्यारीची ही गेले विशेष तसले पोशाख पळोवंक घेवन बरो म्हण सांगेन तो दोणीकार थन दोणी हे दडा घेवन येता। दडा घेवन ह्यो एकलोची ह्याक बसूंक घेता। बसूंक घेवन आनी ताका पालयेचे मागीर तरी दोणी मारची सुरवात करता। प्रायः ते नवयुवकाक एक नमूने उमेदी उत्साह आपणाक उट्टू गुत्ता आसा म्हणटा एक तसले एक विशेष तसले उमेदी अशें हांव सहजानुची तो दोनी काराकान विचारता आसा आतां टायम कितें जालो तो गुतास कितें म्हणून। सहजानुची दोनी मारतना सांगले आमकां हे टायम जेवणा टायम प्रायशः जेवणा टायम जाल्ले दिसता दनपारचे म्हण सांगेन तो सांगता आसा दोणी मारतलो। तेन्ना ह्यो तरुण सांगता करेक्ट सांग कितले जाले म्हणून। ते म्हाका कांय गुतना पळय मागीर वाच म्हणटा घेत व्हरता वाच तेगेली हाती बांद पासून घेवन आसा। हे टायम पळयवीत जाल्ले वेची एक अभिमान। त्यान सांगले वाच पळयचें म्हाका कांय कळटना। अयो वाच पळयचें कळटना तुका तुगे जिवनाचे काल भाग वेश्टले म्हूण सांगेन ह्यो तरुण त्याक सवता आसा
जाल्यार दोणी मारतले न्ही अंबिगांनी कसले मनाला हांवें घेतलं ना मना भितर हांसलो तो तशी मुखार वता आसा. आनी थोडे वेळ जाले. प्रायः शिकिल्ले एक लोकांक एक रोग उरता. ताका कळलेलें कितें तरी लोकांक दाखयका म्हणून, ना दुसरें कांय कळनाशी करका म्हणून, नाजाल्यार आपूण व्हड म्हणजे व्यक्त करका म्हणजे सहजान. हें शिकिल्ले लोकांक एक रोग ते एक अशें जावंक न्हू उगी बसूं जालें ना ताका. तेन्ना सहजानुची विचारलें, तुका गणित ज्ञान आस कितें, लेखपत्र गुतास कितें तुका, थोडे तरी तूं वाजून गुजून घेतलें कितें म्हणून. तेन्ना हांव सांगता, पळय सान आसतनाची मागीर बाप्पा गेलो. कुटुंब पोशण करची जबाबदारी म्हाका कोण गेले. अशें शालेय वता आसले वेवस्थे म्हाका मेळना. अशें हांव शालेय बी गेलो ना. गणित ज्ञान बी म्हाका ना. इतलें कित्याक म्हाका गणित घेवन कितें करचें आसा. साकंडन सांजे पर्यंत तुमचो लोकांक हें रिकांतन त्या रिकांनी त्या रिकांतन हें रिकांतन घेवन वता. कितें 4 पयशे मेळटा तुनी सामान हाडटा, जीवन करता, न्हिदता आनी परतून फाल्यां उठता आनी अशी करता, सामान हाडटा, न्हिदता. आतां गणीत कोणा जावका. कितले खर्च जाले, कितले आयले, कितले खर्च करक आशिल्ले ते लेख करतले गणीत जावका. म्हाका तेजें आवश्यकत ना. आयले खर्च केलो, जीवन करता गेलो अशें सांगे न्हू. ते खंयचें शिकलो ना म्हणून सहजानुची तो व्यक्त करता आसा दोणी मारतलो अंबीग. तेन्ना ह्यो तरूण सांगता, अय्यो तशें म्हळ्यार तुगे जिवनाचे अर्ध भाग वेश्ट्यांक गेले, व्यर्थ्यांक गेले म्हणून. दोणी मुखार वता आसा. इतले कची ह्यो तरूण उगी राबल ना. आनी परत प्रश्न करता आसा. वचो वाजू कळटना, टायम पळचे कळटना उरो. देशा प्रधानमंत्री कोण म्हणून गुतास तुका, राष्ट्रपती कोण म्हणून गुतास तुका म्हणून पुन्हा प्रश्न करता आसा. तेन्ना ताणें सांगलें, कोणालें की नांव आयकता. तुमगेले तसले लोक अनेक लोक दोणी बसून उलयता उरताची. कोण की राष्ट्रपती कोण की प्रधानमंत्री सांगलें आयकलें जाल्यार करेक्ट तेगेलें नांव म्हाका गुतना, सुमो तेगेलें नांव गुतना. ते बद्दल म्हाका कल्पना ना म्हूण सांगून सहजानूय हांव सांगता आसा. तेन्ना सांगता, भारताचे राष्ट्रपती नांव तुका गुतना, प्रधानमंत्री नांव तुका गुतना. तशें म्हळ्यार तूं भारता उरनूची अर्थनाशीची. अशें तुगेल्या जिवना भितर मुक्काल भाग व्यर्थले म्हूण सांगून ह्यो तरूण ठेवीन सांगता आसा. दोणी तशी मुखार वता आसा. तेन्ना दोणेकार सांगता, तूं अनेक कितें प्रश्न करून म्हाका नानाशी तसली विचारता आसा, उगीच त्रास दिता आसा. तुका कितें जावका. हें दोणीतन त्या ठिकाणी वचका. उगी बसले पुरोशील तुये. कितें तूं हें नाशिल्लें उपटळ करता आसा, म्हाका त्रास दिता आसा. थोडे वेळ उगी बस म्हूण सांगे न्हू ताका समाधान सांगता. तेन्ना दुसरें कांय वाट नासतना हात बांदून घेवन ह्यो युवक दोणी उंच बसता. दोणी न्हंये मदें मदें येता आसा. अचानक जावंगे न्हू बिरगाळी सुर्या वता. केन्ना बिरगाळ सुर्यात की नदी भितर सहज जालें तसले पाळयेची सुरवात जाताची. तेन्ना दोणी हालचे लागता. प्रायशे अंबेग मस्त प्रयत्न करता. दोणी तटस्थान दवरका. दोणी आरामशे त्या देडा फरका म्हणून. जाल्यार अंबेगान केल्लो तसले उट्टू प्रयत्नाची व्यर्थता वता. इतलेंच न्ही पाळाचे अब्बर जास्त जावंगे न्हू. पाळाचे उदक दोणी भितर येवचें लागता. तेन्ना दोणी मारतले दिसता. आनी थोडे वेळ गेल्लेर प्रायशः दोणी उदक भरून घेवन दोणी मुळगोवचें सोडटा. कांय करूंक शकना म्हणचे चिंतनेक तो दोणी मारतलो अंबीग येता. अंबिगेन सहजान ते एक युवक विचारता, पड मरे वार येवन गेले अचानक जावंक गेलो. दोणीक उदक येवचें लागला. दोणी डमाडोल जाता आसा. अशें जावंक न्हू आतां कशें तरेचें हें दोणी बसून मुदलेली तुयी हांयें वांच्यो जावच ना.
मागील जिवना भितरी मुक्काल भाग गेल्ले आतां आनी काळ भाग कितके वांचून आसा हांव प्रयत्न करतां ते उरो तूं बरो शिकला म्हूण म्हाका कळ्ळें जाल्यार हांव तुका एक प्रश्न करता आसा इज मारचें तुका कळटा की म्हूण तेन्ना तो युवक सांगता ना म्हाका तें कळटना अय्यो रामा तेची तुका कळटना मागील जिवन तरेची मुक्काल भाग गेले आनी काल भाग वांचून आसा ते काल भागा निमित्त हांव आनी जास्त वांचूं शकता जाल्लेर तुका इजूग कळटना म्हणजे असलेरी प्राय तुगेलें जीवन उरतें गेल्लें अशें म्हणटा ठपणे नदी उरता न्हंय इज मारता मारता दडा येवन पावता जाल्यार हे तरूण उदका भितर मुळगूंक घेवन थंय जीव काण घेता म्हणजे कथा आमकां कळटना हुंतू भितर अनेक ते संदेश आमी घेवका ते म्हळ्यार मनुष्य केन्ना अहंकार करता मनुष्य केन्ना आपणालेची म्हणटा ठिवी दाखयचे वता ते ठिवी सहजानुची परमात्मा सहन करतना कोणा कडेन कोण अहंकार दाखविता म्हणजे प्रश्न मागील गोर करता आशिल्लेची अहंकारे कडेन अहंकारान उलयवीत खंय अहंकारे कडेन अहंकारान उलयवीत अहंकार नाशलो कडेन अहंकार उलयचे गेलेर ते अहंकार मातये खान वतले म्हणून ते अहंकार बांदना म्हणून तशी जाल्ली हांगा आतां हेक अहंकार भरून आसा हांव उट्टू कळटा आशिल्लो म्हाका उट्टू गुत्त आसा हांव सर्वज्ञ म्हणून ते निरअहंकारी कडेन उलयचें गेला कितें जातलो इतलेंच न्ही जिवनाचे भितर आमी एक शिकून उरकेता इज मारचे हें इज मारचे तरी कळ्ळें तरी आमकां गुतनाशें उरलेली आमी जिवना भितर हें कितें संवसार म्हणजे नदी आसा आमी पार करूंक शकना म्हणजे सत्य आमी कळून घेवं केला ताका आमगेलो गुरू केन्ना म्हणटा उरता आशिल्लेची हें संवसार म्हणचेची एक न्हंय रे हे न्हंये भितर परमात्मानी हें शरीर म्हणजे दोन जीण आमकां धाडिलां हे न्हंये भितर संवसार म्हणजे न्हंये भितर परमात्मानी हें शरीर म्हणजे दोन जीण आमकां धाडिलां हे दोनी हें संवसार म्हणजे नदी आमी पार करता हें शरीर म्हणजे दोनी गे न्हू हें संवसार म्हणजे नदी कितें आसा आमी तें पार करून त्या दिकान वचका ते पार करून वचचे कशें उरलेली आमकां इज मारचें ज्ञान उरका खंय कशें उरका कशें चलका कितें कलेरी संवसार बी न्हू हांवें संवसारांतल्यान पार जे वयता म्हणजे ज्ञान म्हणजे कितें कले आसा तें ज्ञान म्हणजे कलेची इज मारचे तसली एक अद्भुत याची शक्ती खंयचे मनशाक हें ज्ञान म्हणजे इज मारची कल उरता तो मनुष्य मात्र संवसार नदी दांडचे शक्ती विना नाश उदेरी मनुष्य संवसारा भितरय मरता पुन्हा आनी जन्मा येवचें पडटा आनी संवसारा भितरय मरता तिगेलें जीवन जन्मणा चक्रा भितर फिरता वता विना तो कसल्या कदा जन्म आयलेलो ते जन्माची सार्थकता ताका कळून घेवचें जावच ना म्हणून खंडितानो है आचार्य शंकर हेजी कथरेची प्रायशः थिंगेले भज गोविंदम स्वता भितरी आमकां सगळ्याची त्यांनी सांगता आसाची कृपया पारे पाहि मुरारे म्हणून सांगेन भव संसारे खलो दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं यह संसारे खलो दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे पुनरपि जननं पुन्हा पुन्हा आमी जन्म घेता आसच पुनरपि मरणं जन्म घेतलेवे आमी जन्म घेतशी उरलेवे ना पुन्हा पुन्हा मरता आसाची तशी मोर आनी पुन्हा कितें जातवे आमी ना पुनरपि जननी जठरे शयनं पुन्हा आनी जन्मावच्याक आमी प्रारंभ करताची अशी आमगे कितें संवसार चक्र आसा हें पुन्हा पुन्हा फिरता आसा म्हळ्यार आमी संवसार जन्म आयला हे संवसारा मध्य मरता आसाची संवसार ते पार अधिक वचचें शक्य येता आमचे कडेन संवसार ते पारा भितर परमात्मा आसा ते परमात्मा पावचें आमचे कडेन जाता ना अशांतीन म्हणजे कितें कृपया पारे पाहि मुरारे हे भगवंता तुची म्हाका अंबीक जाणू त्या दडाहून पावय तुचे रक्षण करी म्हणून प्रार्थना करता आसाची
अशी जावन गे न्हू प्राय संवसारा भितर केन्ना आमी जन्म आयल्याची जेन्ना कितें भगवंतान ज्ञान दिलां ते ज्ञाना वापर आमी उपयोग करूंक न्हू जर आमी प्रपंच बरोबरी परमार्थ बी साधन करता गेलेली आमी खंडीच्यानूची ते संवसाराचे अनेक दडाक परमात्मा देखून आमी वचून पावचे शकताची ते कळले आमी कितले पर्यंत आत्मसात करूंक घेवतना ते कळले कितले पर्यंत आमी स्विकार करतना तेन्ना पर्यंत आमच्या जिवनांतनी आमी मुक्त जावचें शक्य जावच ना अशें जावंक न्हू आमी सगळ्यो कणेची संसार करचे बरोबरी आमगे चेडा वच्चे तरी ज्ञान म्हणजे कितें एक अद्भुत तसले कले आसा ते ज्ञान दिवपा कलेनी आमी परमात्मा पावचे तरी प्रयत्न करता उरता तेजे खातीरची आमगे म्हालगड लोकांनी आमकां सगळ्या लोकांक एक उपदेश केले ते म्हळ्यार तूं संसार करी संसार करता करताची परमार्थ बी साधन करी म्हण संसार सोड करी म्हण आमकां कोणा सांगलें ना म्हालगड लोकांनी संसार सोड घे न्हू हिमालया धांवन वची तूं थंय वचून तपस करी म्हण ते कोणें म्हालगड लोकांक सांगलें ना आमगे म्हालगड लोकांक सांगिल्लें कितें संसारा बरोबरी परमार्थ बी साधन करता वची परमात्मा ध्यान अनुष्ठान संध्यावंदन देवपुजा सहस्रनामादी पठन भजन हें करता वची ते करता गेले निमित्त तुगेलें जीवन बॅलन्स येता तुका इज मारचे कले आयले म्हण गेले की हें सगळें करता करता तूं संसार करता वता तेन्ना सहजानूची संसाराचें कितें सागर आसा नदी आसा तूं दांडचें शकता तूं परमार्थ पावचें शकता म्हणजे तत्व आमगे म्हालगड लोक सांगता आसाची अशें आमगे न्हू आमी हे मानव जन्म आयले नंतर केवळ शिक्षण घेतलें केवळ दुड्ड केल्लें मंत्रपणाक नानाशी तसले चिंते भोवन घेतले चिंते भोवन एक दिवस कितें भितर चेडलें म्हणजे गेलें आसतरी आमगे जीवन सार्थक जावच ना तेकाची आमगे म्हालगड लोकांनी एक वेवस्थे हाडून दिला साना संतर्गेनूची चेड्याक एक बरे संस्कार दिवका देव गुरू समाज आपलो लोक म्हणजे भावनेगे भितर फरका दिवसाची देवा पांय पडची एक पद्दती तांकां ल्हान आसतना घालून दिवका देवता स्तोत्र शिक तांकां जालें तितले देवा बद्दल श्रद्धा भक्ती जागृत करता केन्ना तांकां उपनयन जाता तेन्ना तांकां एक व्हड देवा बद्दल म्हणजे संध्या वंदन करचें देवा पुजा करता आसलेक वेवस्थेक तांकां आमी लायन दिवका तेजे बरोबरी केन्ना तेणी ग्रहस्थाश्रम स्विकार करताची तिनी थंय दुड जोडचे बरोबरी देवाल पुजे बरोबरी अतिथी सत्कार करता सत्संग वचका जालें तितले बरें काम करचेक तेणी कितें जोडताची तेजे सहयोग दिवका केन्ना मांतरपण येता तेन्ना सगळे जबाबदारी कितें आसा चेडा वयसून घे न्हू चेडे कशें चलता आसाची तें पळोवन घे न्हू तांकां खंय खंय टायम मार्गदर्शन दिवका त्या भाशेन दिता दिताची परमात्मा भितर जास्तीत जास्त टायम काडता वचका केन्ना मनुष्य हे रितीचें जिवन शैली जावन घेता वता तेन्ना खंडीच्यानूची तो परमात्मा पावचेक शकता भगवंत गीते भितर आमकां सांगता अंत्यकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम म्हणून भगवंताल स्मरणे आमकां अवश्यान केन्ना येवंक म्हण सांगलेली अंत्यकाला भितर येवंक खंय आमी मरता आसतना परमात्मा स्मरण आमकां येवंक खंय ते मरता आसतना परमात्मा स्मरण येवंक कशें उरलेली आमी ते केन्ना प्रारंभ करता प्रयत्न सुरवात करता आतां तरी सुरवात करता न्ही ते आतां सुरवात केले मात्र अंत्यकाला तेगे स्मरण येवचें शक्य ना नाश उदय तेगे स्मरण येवच ना आमकां आमगेले गुरूनी केन्ना म्हणचे आशिल्ले मनुश्याक कितें जावो बेट्टे जावो तो पडो पयलीं ताणें खंयचे शब्द घेता तो आमा म्हणटा कित्याक आमा म्हणटा बापा कितें म्हणटना आका कितें म्हणटना अणा कितें म्हणटना पयशे कितें शब्द ते चिंतने वयता ताणें जिवन आयले तेन्ना पयशे बी शब्द तेणें तेचीची आम्मा म्हणचे शिकून आयलो तो जन्माक अशें कितें येवो फस्ट तेगेले तोंडांतल्यान येवचें नांव कितें आम्मा म्हणूची अशीची आमी जिवनाचे अंतिम घट्ट वता आसतना परमात्मा याद तरी आमकां जास्त येवंक जाल्यारी परमात्मा स्मरणे आमी जास्ती करता वचका सान आसतना थोडे आमी तेजे बी घाण घेनू सावकाशी चिगर हाण घेनू आमी ते केन्ना वाडयता वताची तेन्ना खंडीच्यानूच परमात्मा स्मरण आमकां येता तन्मूलक आमगे जीवन धन्य जाता अशें आमगे न्हू संवसार म्हणजे कितें हें नदी आसा हे नदी पार करचेक हे मनुश्याक आमकां एक अद्भुत जालें तसले वेवस्थे ज्ञान दिलें आसा भगवंतानी
ते ज्ञाना उपयोग कंगे न्हू संवसार बीच आमी साधन करया. परमार्थ साधन करता करताची आमी केन्ना जिवनाची अंतीम गोर जाता तसले परमात्मा पावताची तेन्ना आमगे जीवन धन्य भव्य दिव्य जावचें शकता. अशें सांगे न्हू ते स्थिती भितर आमी सगळो लोकांक जीवन वच्यो. आमी सगळो लोकांची जिवनाचे लक्ष तसले परमार्थ साधन करता वचा. संवसाराचे कितें सागर आसा नदी आसा आमचे सगळो लोकांची जाणटाशी जावं म्हणजे एक विशेष मागणी श्रीदेवीले चरणावने भितर करचेक इश्ट करता आसा. मस्तीतले संतोश जाता आसा. चातुर्मास्याचे कालघट्ट प्रायशः देवी आशिर्वादाचेरी तुमी सगळो लोकांच्या सहकाराचेरी बरे रितीचेरी जाता आसा. चातुर्मास्य सुरवात हांवें न्हू आज करेक्ट 8 दिवस गेल्ले गुरुवार सुरवात जालेले. आज पुन्हा आमी गुरुवार येवन पावलेची. 60 दिवसाचे चातुर्मास्याचे कालावधी. 60 दिवसा भितरी परमात्माने 8 दिवस काळगेन सोडले. 8 कलशी काळगेन सोडले. आतां उदिल्ले दिवस कितले आमगे कडेन 52 दिवस मात्र उरलेचे. पळया 60 दिवसा भितरी 8 दिवस कशी गेले म्हण कळना. दिवस जाले रात जाले फाल जाले आमी पळयले कार्यक्रम येता उरले कार्यक्रम जाता उरले अशें 8 दिवस परमात्मानी परिपूर्ण जावन चलूंक घेतलेलो आसा. तशी मुखार बी चलूंक येता म्हणजे विश्वास आमकां आसा. अशें सांगे न्हू आज उडकेची ते भगवती आशिर्वादाचेरी अनेक इतले पाद्यपुजा कार्यक्रम जाल्लेची अनेक इतले विशेष अन्नदान सेवे महा अन्नदान सेवे सर्व सेवे उदयास्तमान सेवे जाल्लेची ते सगळ्या लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद सगळ्या लोकांक उरो म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबरी संध्या काला भितरी विशेष सांगे न्हू हाजी आमगे लावाय लोकांनी अत्यंत सुश्राव्य जावंगे न्हू सहजानुची ललिता सहस्रनाम रामरक्षा स्तोत्र भजन केलेली. तेज नंतर विशेष सांगे न्हू आमगेले श्रीयुत वरमहालक्ष्मी भजना मंडळी बेंगळूरचे आमगेले अनेक आवय लोक येवंगे न्हू छंद जावंगे न्हू भजना कार्यक्रम चलोवन दिले. तेजे बरोबरी आमगेले श्रीयुत अनंत शेठ बेंगळूर ही निवेची भजना कार्यक्रम करने न्हू हे कार्यक्रमाक एक सौभाग्य हाडले शोभ हाडले. अशांत ते सगळ्या लोकांची हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद म्हणजे प्रार्थने करता आसा. विशेष सांगे न्हू आज चिಕ್ಕमंगळूरचे समाज बांधव लोक जास्त संख्येचे गाडी करून येवंगे न्हू हे चातुर्मासे तर भाग घेतले ओड सेव दिन दिले. अशें सांगे न्हू चिಕ್ಕमंगळूरचे सगळे बांधव लोकांची धन्यवाद सांगचेक इश्ट करता आसा. तेजे बरोबरी आज 3 व्होड सेवे आज मागीर आत्मीय लोकांनी दिले आसाची. ते म्हळ्यार एक दिवसाचे कितें संपूर्ण चातुर्मासे सेवे आसा 25 सेवे ते 2 आमगेले आत्मीय लोकांनी दिल्याची. ते म्हण सांगलेली श्रीयुत तेजराज अरुण जानमने उत्तल आनी श्रीयुत नागराज एन हर्डेकर दावणगेरे हे दोगूय लोकांक हार्दिक अभिनंदन सांगताची देवी आशिर्वाद म्हणजे प्रार्थने करता आसा. तेजे बरोबरी आज एक उदयास्तमान सेवे व्होड सेवे ते प्रायशः इतले दीस पर्यंत ते व्होड सेवे जाले नाशिल्ले. ते हाजे फर्स्टान ते आज सेवे हांगा जाता आसा 50,000 रुपये सेवे ते सेवे आजी मागेले श्रीयुत दिनेश नागेश शेठ आनी तेंगेले सहज लोकांनी मेळगे न्हू केक्कारची तिणी मुळतः दावणगेरे भितर आसाची तिनी ही एक व्होड सेवे आज अर्पण केल्लो आसा. इतले कित्याक स्टेजार उंच आशिल्ले कितें हे दिकांचे रूम आसा ते बी तिणीच डोनेशन दितालो खंय तिणी डोनर केलो खंय. आज सकाळी प्रशांत राण सांगता आसतना स्वामीजी तुमी उरता आशिल्ली रूम बेची तिंगेलेच रूम म्हूण सांगून आमकां सांगता आशिल्लेची आमी हे रुमा भितर उरता आसाची तिणी हे सांगता आशिल्लेची. प्रायशः आज रूम डोनर्स दिवंगे न्हू तेजे बरोबर एक चातुर्मासीक इतलो व्होड सेव दिलो तसले मागीर दिनेश राणाक आनी सगळे भावंड लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद म्हणजे एक विशेष प्रार्थने करता आसा. चातुर्मास्याचे कार्यक्रम बरे तरेचे चलता आसा सगळे लोक येता आसाची. आज वरकीच अनेक आवय लोकांनी नैवेद्य वेवस्थेक बरे तरेचे नैवेद्य उडकून हाडले. प्रायशः सगळे लोक उलोवनूच करून येता असं म्हणजे मस्त बरें तशें करून हातीन निमित्त तुमगेले प्रसाद उठलो का पावचे शकता विनियोग घेवचे शकता. अशा न्हू सगळे लोक उलोवंक करून घेया. आनी चवळे बटवा म्हणून सांगले कोण कोणा शक्य आसा की तेणी तुळशी हरियाळ घेवन येयले बरें म्हणून घेवन येवका म्हण मस्तीतले घेवन येवका म्हण न्ही 2 लोक वांटून घेया. थोडे लोक तुळशी थोडे लोक हरियाळ घेवन येयल्यार देवा पुजेक अनुकूल जाता. प्रायशे गणपती पुजेक हरियाळ आमी वापरता उरताची एक दीस ते खंय तरीची मिस जाता उरता. अशें आमगे न्हू
प्रायश्चित्त कोण कोणाक शक्य आसा की तिणी दोग लोकांक उलोवंक घेवन हाडले री तुमचे निमित्त देवा पुजा कार्यक्रमा बीच अनुकूल जाता म्हणून सांचे इश्ट करताच तवळ बटो मन सांगला पुन्हा पुन्हा परे परे दिवसा लायन करी ते करी हें करी म्हणचे आवश्यकता आमकां ना देवज्ञ लोक भारी बुद्धिवंत लोक शिस्तबद्ध लोक कोणाला तंटे बी वतना कोणा कडेन तंटे हांगा बी घालून घेवत नाशिल्ले लोक शिस्तबद्ध लोक प्रायशः आमगे देवरे समाजाचे अनेक कितले आमी पळयतात व्याज्य गिज्य ना आमगेले मस्त प्रितीने समाजाचेर वता लोक बुद्धिवंत लोक कलेगार लोक अशांगे न्हू प्रायशः बरे बरे सांगचे आवश्यकता ना म्हण दिसता जाल्यार तितून आमी शिस्तबद्दीन उरचे प्रयत्न करया जाल्यार जावंक शक्य जावत ना जाल्यार मात्र आमी दुसरो वापर घेया अशांगे न्हू शिस्तबद्दीन या पयले पांय पडून या हांगा येवन आनी पांय पडताची विळंब करनाका ना मुखार तीर्थ घे मुखार वचून पांय पडया कांय तोंद ना अशें आमगे न्हू शिस्तीचे आमगे न्हू लायनशीचे आमगे न्हू तीर्थ घेन मुखार वचून 2 स्टेप वचून तीर्थ प्राशन करून स्वामीजी पांय पडून नंतर प्रसाद घेवन महाप्रसाद घेवका हे सगळे कितें कार्यक्रम बरे तेंचे लयता आसाची हे कार्यक्रम आनी बरे जावचे खातीर तुमी सगळ्या लोकांक सहयोग दिवका म्हणचे प्रार्थना करतात तुमकां सगळ्या लोकांची बरजा म्हणचे एक विशेष मागणी दवरताची हे संदर्भ भितर मागेले कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरि ओम।